नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत म्हणजे आजपासून आपण एक सीरीज सुरू करूयात. पण त्याआधी तुम्ही मला सांगणार आहात की ही सीरीज मी कंटिन्यू करायची आहे की नाही. तर या सीरीजमध्ये काय असणार आहे? तर आपला प्रत्येक चॅप्टर जो आहे सायन्स पार्ट 1 आणि पार्ट 2 चा त्यावरती एक 20 मार्काची टेस्ट प्रमाणे हा पेपर असणार आहे, जो की तुम्हाला इथे बघायला मिळतोय. तर यामध्ये त्या चॅप्टर मधले जे काही मोस्ट पॉसिबल क्वेश्चन्स आहेत, जे की तुम्हाला बोर्ड एक्झामला येऊ शकतात, सेमिस्टरला येऊ शकतात किंवा इव्हन तुमच्या युनिट टेस्ट मध्ये वगैरे पण विचारले जाऊ शकतात. असे सगळे क्वेश्चन्स मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे पर चॅप्टर. सो जेणेकरून तुमची पर चॅप्टर रिव्हिजन जी आहे तर ती तुम्ही करू शकता आणि सगळे क्वेश्चन्स तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. बाय द वे, याचे अजून आन्सर्स द्यायचे की नाही याबद्दल मी काही प्लॅन नाही केलंय. बट तुम्हाला जर हवं असेल तर आपण याचे आन्सर्स वगैरे पण पाहू शकतो, ज्यामुळे तुम्हाला एक आयडिया मिळेल की याचा आन्सर कसं लिहिलं पाहिजे किंवा काय एक्सपेक्टेड आहे किंवा कसं सॉल्व्ह करायचं आहे वगैरे वगैरे. सो आय होप की तुम्हाला ह्या जो सिरीजचा एक सीरीज आहे तुम्हाला ती आवडेल आणि तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगाल की कंटिन्यू करायची आहे की नाही. सो लेट अस स्टार्ट. आयडियली हा पेपर तुम्ही असं सॉल्व्ह पण करू शकता छान मस्तपैकी. सो बघूयात आता की तुम्ही याला कसा रिस्पॉन्स देताय. तर याच्यामध्ये फक्त आपण जो ग्रॅव्हिटेशन आहे तर तो चॅप्टर मी घेतलाय, कारण पहिल्यापासून सुरू करायचं आहे त्यामुळे. आणि आय नो की तुमच्या ते युनिट्स पण येत आहेत, ज्यांचे युनिट टेस्ट झालेले आहेत ऑलरेडी. इट्स ओके, ज्यांचे नाही झालेले आहेत त्यासाठी पण तुम्ही हा ऍज अ प्रॅक्टिस पेपर म्हणून यूज करू शकता. सो मी पेपर पॅटर्न जो आहे तर तो बोर्डाप्रमाणे ठेवलाय. एमसीक्यू, शॉर्ट आन्सर टाइप, लॉंग आन्सर टाइप, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स, न्यूमेरिकल्स वगैरे हे सगळं याच्यामध्ये मी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलाय. सो म्हणजे बोर्डला ज्याप्रमाणे तुम्हाला प्रश्न विचारतात त्याचप्रमाणे तुमची तयारी होईल. तर याच्यामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे तर तो आहे एमसीक्यूजचा. 3 मार्कांसाठी 3 एमसीक्यूज या ठिकाणी आहेत. त्यातलं पहिले एमसीक्यू आहे: द फोर्स ऍक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ अँड डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर इज कॉल्ड. तर त्या फोर्सला काय म्हणतात हे तुम्हाला सांगायचंय. आता ए थोडासा वरती आलाय, त्याला खाली यायला हवं होतं, बट ठीक आहे, थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर या ठिकाणी ए म्हणजे पहिला ऑप्शन काय आहे तर दॅट इज फ्रिक्शनल फोर्स. दुसरा ऑप्शन बी आहे सेंट्रिपिटल फोर्स. तिसरा ऑप्शन आहे मॅग्नेटिक फोर्स आणि चौथा ऑप्शन आहे तो म्हणजे मस्क्युलर फोर्स. तर हे आहे आपला पहिला क्वेश्चन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दुसरा क्वेश्चन. तुम्हाला विचारलेला आहे द व्हॅल्यू ऑफ ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नियर द सरफेस ऑफ द अर्थ इज अप्रॉक्सिमेटली किती आहे. तर अगेन तुमच्याकडे या ठिकाणी 4 ऑप्शन आहे. जो कुठला बरोबर असेल तो तुम्हाला यामधून निवडायचा आहे. पहिला आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दुसरा आहे 98 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तिसरा आहे 0.98 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि चौथा आहे 9.8 किलोमीटर पर सेकंड स्क्वेअर. सो जे कुठला करेक्ट आन्सर असेल ते तुम्ही निवडणार आहात. सी आहे द एस्केप वेलोसिटी फॉर फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ इज अप्रॉक्सिमेटली. याचं उत्तर तुम्हाला स्पेस मिशन वाल्या चॅप्टर मध्ये पण मिळेल आणि या चॅप्टर मध्ये पण मिळेल. ए आहे 7.8 किलोमीटर पर सेकंड, बी आहे 9.8 किलोमीटर पर सेकंड, सी आहे 11.2 किलोमीटर पर सेकंड आणि डी आहे 22.4 किलोमीटर पर सेकंड. व्हेरी इझी क्वेश्चन, पण नक्की सॉल्व्ह करा कारण याचा उपयोग तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये पण होईल. त्यानंतर क्वेश्चन 2 आहे एनालॉजी वाला. 3 मार्कांचा हा प्रश्न आहे. मासचं वेट आहे किलोग्राम. सॉरी, मासचं युनिट आहे किलोग्राम. तर वेटचं युनिट काय असणार आहे ते तुम्हाला लिहायचंय. त्याची ही एनालॉजी आहे. अगेन याच्यामध्ये कुठलाही ऑप्शन नाहीये. तुम्हाला तिन्ही पण क्वेश्चन कंपल्सरी सॉल्व्ह करायचे आहेत. ऑड वन आउट फाइंड आउट करायचं आहे. न्यूटन, किलोग्राम, मीटर, पास्कल. तर युनिट्स वरती आहे बघा, एसआय युनिट वगैरे काही तुम्ही लॉजिक लावू शकता का ह्याच्यामध्ये आणि ऑड मॅन आउट बाहेर काढायचंय. Complete the statement according to Newton's universal law of gravitation. तर तुम्हाला त्याचा फॉर्म्युला आठवत असेल तर बघा, तोच फॉर्म्युला या ठिकाणी आहे. F इज इक्वल टू जी. डिनॉमिनेटर मध्ये त्यांनी आर स्क्वेअर दिलाय, बट न्यूमरेटर मिसिंग आहे. सो तिथे काय येईल ते तुम्हाला लिहायचंय. हे तुम्हाला एमसीक्यूज मध्ये पण विचारलं जाऊ शकतं. फिलिंग द ब्लँक्स मध्ये पण अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे डिस्टिंग्विश बिटवीन एनी टू ऑफ द फॉलोइंग. इधर तुम्ही मास आणि वेटला डिफरन्स बिटवीन लिहू शकता. मोस्टली एक्झाम मध्ये मास आणि वेटचं डिफरन्स बिटवीन येतं. किंवा नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जी आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी, या दोघांचा डिफरन्स. तिसरं आहे फ्री फॉल आणि एस्केप वेलोसिटी, जे की इतकं इम्पॉर्टंट नाहीये, पण थोडंफार तुम्हाला कॉन्सेप्ट क्लॅरिटी असेल तर तुम्ही लिहू शकता. तर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला एनी टू सॉल्व्ह करायचे आहेत. प्रत्येकी 3 मार्कांसाठी आहे. बाय द वे, जे या ठिकाणी डिस्टिंग्विश बिटवीन 4 मार्कांसाठी आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत आणि 2 मार्क असतील तर साधारणतः तुम्हाला 4 पॉईंटचा डिफरन्स लिहायचा आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, 6 मार्कांना 2 प्रश्न म्हणजे 3 मार्कांचा एक प्रश्न आहे आणि 3 मार्कांसाठी एक प्रश्न म्हणजे थेरोटिकल असेल तर तुम्हाला मिनिमम 6 पॉईंट्स लिहायचे आहेत आणि पॉईंट्स खूप मोठे असतील, 3 ते 4 ओळींचा एक पॉईंट आहे तर 3 पॉईंट्स लिहायचे आहेत. तर त्यामध्ये पहिले बघा काय सांगितलंय. स्टेट न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि राईट इट्स मॅथमॅटिकल फॉर्म्युला. एक्सप्लेन द मीनिंग ऑफ इच सिम्बॉल युज्ड इन द फॉर्म्युला. सो तुम्हाला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला लिहायचा आहे.
त्यानंतर त्याचं मीनिंग सांगायचं आहे आणि प्रत्येक सिम्बॉल जो आपण त्याच्यामध्ये यूज करतोय, G म्हणजे काय, F म्हणजे काय, R म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. तर बघा फॉर्म्युला स्टेट करायला तुम्हाला मार्क असणार आहे 1, फॉर्म्युला मॅथेमॅटिकल फॉर्मॅटमध्ये लिहायला 1 मार्क आणि तो एक्सप्लेन करायला 1 मार्क. याची एक डायग्राम वगैरे पण तुम्ही ड्रॉ करू शकता जी पुस्तकामध्ये दिली आहे. A stone is dropped from top of the tower आणि it reaches the ground after 4 seconds. So time दिलाय तुम्हाला. Calculate its velocity just before hitting the ground. Take G is equal to 9.8 meter per second square. Okay. So G ची व्हॅल्यू दिलेली आहे, टाइम दिलेला आहे आणि बाकी तुम्हाला इन्फॉर्मेशन फाइंड आउट करायची आहे. जेव्हा अशा प्रकारचा क्वेश्चन येईल तेव्हा तुम्ही काय करणार आहात, तर सगळ्यात पहिल्यांदा गिवन लिहायचं आहे तुम्हाला की कुठली इन्फॉर्मेशन गिवन आहे. टू फाइंड मध्ये तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे ते, मग फॉर्म्युला लिहा, त्याला बॉक्स करा फॉर्म्युल्याला आणि मग ते सॉल्व्ह करायला घ्या, कारण 3 मार्कांचा प्रश्न आहे, थोडंसं सिस्टमॅटिकली लिहायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे याच्यामधला थर्ड, की एक्सप्लेन व्हाय मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ इन अ नियरली सर्क्युलर ऑर्बिट आणि व्हॉट डज ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्ले इन धिस मोशन, व्हॉट रोल डज ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्ले इन धिस मोशन. सो हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. हवं तर तुम्ही या ठिकाणी कुठले कुठले फोर्स इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन देऊ शकता. बाकी याचा आन्सर वगैरे काही हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, मी ते अपलोड करेन. नेक्स्ट आहे लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, ज्यामध्ये तुम्हाला 2-2 मार्काचे 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, तिघांपैकी कोणते पण 2. यामध्ये मोस्टली मी ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स घेतलेले आहेत. पॅराग्राफ फिल करा किंवा टेबल फिल करा किंवा डायग्राम वगैरे असे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये येतात. सो याच्यामधला पहिला जो क्वेश्चन आहे दॅट इज कंप्लीट द फॉलोइंग कॉन्सेप्ट फ्लो चार्ट. ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ अँड फोर्स इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. त्या फोर्सला आपण काय बोलतो त्याचं नाव लिहायचं इथे. सो असे छान क्वेश्चन्स आहेत जे की तुम्हाला ती कॉन्सेप्ट आठवायला पण मदत करतील आणि समजून घ्यायला पण मदत करतील. अर्थ अट्रॅक्ट्स अन ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर, ऍक्सेलरेशन प्रोड्युस्ड, ऍक्सेलरेशन ड्यू टू डॅश. बाय द वे, तुम्ही जर हा पेपर छान पद्धतीने सॉल्व्ह करून मला मेल करू शकत असाल तर ते सुद्धा तुम्ही नक्की करा. माझा मेल आयडी हवा तर मी पिन कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकते किंवा तुम्ही इन्स्टावरती मला शेअर करू शकता. दोघांचे पण आयडीज मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये देईन. सो जर तुम्ही हा पेपर छान पद्धतीने सॉल्व्ह केलात, रिव्हिजन केलीत, तर तुम्ही नक्की मला सेंड करा. ओके. सो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑब्जेक्ट प्रोजेक्टेड विथ सफिशियंट वेलोसिटी टू ओव्हरकम अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन इज डॅश वेलोसिटी. तर ती कुठली वेलोसिटी आहे त्याचं नाव तुम्हाला लिहायचं. ऑलरेडी याच्यामध्ये एकदा आपण त्या वेलोसिटी बद्दल बोललोय. सो लेट मी नो की तुम्हाला कुठली वेलोसिटी आहे ते कळलेली आहे का. नेक्स्ट आहे आता इथे एक टेबल सॉल्व्ह करायचंय. बघा या पेपरमध्येच उत्तर असल्याप्रमाणे आहे. आपल्याकडे ऑलरेडी एक क्वेश्चन होता की मास आणि वेट मधला डिफरन्स लिहायचा आहे आणि इथे पण तसाच काहीसा क्वेश्चन आहे की तुम्हाला या ठिकाणी मास आणि वेटच्याच गोष्टी लिहायच्या आहेत. सो तुम्हाला जर डिफरन्स माहिती असेल किंवा बेसिक कॉन्सेप्ट माहिती असेल तर तुम्ही डिफरन्स पण लिहू शकता आणि अशा प्रकारचे क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करू शकता. सो पहिल्यामध्ये आहे एसआय युनिट लिहायचंय मासचं आणि मग जीचं एसआय युनिट लिहायचंय आणि वेट इज द फोर्स ड्यू टू व्हॉट ते तुम्हाला फिलिंग द ब्लँक मध्ये फिल करायचंय. जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे टेबल्स वगैरे दिले जातात ना, मेक शुअर की तुम्ही ते आहे असं ड्रॉ कराल आणि मग त्यामध्ये जे ब्लँक्स आहेत ते फिल कराल. नेक्स्ट आहे सी, ऑब्झर्व द सिच्युएशन अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. 2 मार्कांसाठी आहे. A stone tied to a string is rotated in a circle. The string pulls the stone towards the dash of the circle. If the string is released, the stone moves along the dash to the circle at that instant, and the force responsible for the circular motion is called dash force. So तुम्ही पाहायचं म्हटलं तर या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सला खूप जास्त वेटेज दिले मी आणि वेगळ्या प्रकारे क्वेश्चन्स ऍड केलेले आहेत. तुम्हाला इव्हन एक्झाम मध्ये याची डेफिनेशन किंवा अशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. सो यावरती पण नक्की फोकस करा आणि हा जो पॅटर्न आहे तो मोस्टली बोर्डमध्ये जसं विचारला जातो त्याच पद्धतीने मी घेतलेला आहे. त्यामुळे आय वुड सजेस्ट की तुम्हाला जर छान मार्क्स स्कोर करायचे असतील सायन्समध्ये तर प्लीज हा जो क्वेश्चन पेपर आहे तो सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करून मला सेंड केला तर मी त्याचा व्हिडिओ पण बनवेन आणि इव्हन तुम्हाला शाउट आउट वगैरे पण देऊयात आपण जर तुम्ही सॉल्व्ह करून मला सेंड केला तर. बाकी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि नक्की सॉल्व्ह करून बघा. बेस्ट ऑफ लक. पण हे सांगायचं आहे की अशाच प्रकारे मी इतर चॅप्टर्स किंवा इतर सब्जेक्टचे पण व्हिडिओ बनवायला हवेत का आणि तुम्हाला आवडतील का बघायला. सो हे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. थँक्यू सो मच अँड सी यू नेक्स्ट सेशन. बाय.